घरगुती गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी नागरिकांची वणवण। तुटवडा नसल्याचा सरकारचा दावा, पण अनेक ठिकाणी सिलेंडरसाठी रांगा। व्यावसायिक गॅस सिलेंडर मिळत नसल्याने हॉटेल्स बंद ठेवण्याची वेळ। गॅस सिलेंडर बुकिंगच्या नियमात मोठा बदल। ग्रामीण भागात 45 दिवसांनंतरच सिलेंडर बुक होणार, तर शहरी भागात 25 दिवसांचं अंतर ठेवून गॅस बुकिंग। गॅस सिलेंडर पुरवठ्यावर नियंत्रण, जिल्हास्तरीय समित्यांची स्थापना, राज्य सरकारचा निर्णय। सिलेंडरच्या तुटवड्यानंतर इंडक्शनची मागणी वाढली। Amazonवर इंडक्शनची 30 पट जास्त विक्री, किमतीही वाढल्या। अनेक ई-कॉमर्स वेबसाईटवर स्टॉकही संपला। गॅस पुरवठ्याबाबत सरकार खोटं बोलते। खासदार संजय राऊतांची सरकारवर टीका, तर राऊत अफवा पसरवत असल्याचा नवनाथ बन यांचा दावा। आखाती युद्धामुळे भारतावर डेटा संकट, समुद्रात सबमरीन फायबर ऑप्टिक केबल्सचं मोठं जाळं, आंतरराष्ट्रीय कनेक्टिव्हिटी प्रभावित होण्याची शक्यता। होर्मुझची सामुद्रधुनी बंदच राहणार, इराणच्या सर्वोच्च नेते मोज्तबा खामेनी आपल्या भूमिकेवर ठाम। डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून भारत आणि चीनसह 16 देशांची चौकशी, अयोग्य व्यापाराची होणार चौकशी। अयातोल्ला खामेनी यांच्या पत्नी मंसूर जिवंत, मंसूरच्या मृत्यूचं वृत्त खोटं, इराणी माध्यमांचा दावा। SIR बाबत भाजपची बैठक होणार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत 17 मार्चला महत्त्वाची बैठक, भाजपच्या सर्व नेत्यांना उपस्थित राहण्याच्या सूचना। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज बारामती दौऱ्यावर, सुनेत्रा पवार यांनी घेतला जनता दरबार। तक्रार द्यायला गेलेल्या महिलेच्या पतीला पोलिसांकडून मारहाण, सहाय्यक उपनिरीक्षकानं कानशिलात लगावल्याचा आरोप, संभाजीनगरच्या पुंडलिकनगर ठाण्यातला प्रकार। त्र्यंबकेश्वरमधील भाविक मारहाण प्रकरणी न्यायालयीन चौकशी, नाशिक जिल्हा आणि सत्र न्यायालयानं दिले आदेश, 7 दिवसात अहवाल सादर करण्याचे निर्देश। महामुंबईला पुन्हा उन्हाचा तडाखा, उष्णतेच्या लाटेचा हवामान विभागाचा इशारा। राज्यामध्ये विजेची मागणी 26,947 मेगावॅटवर, वाढत्या उन्हामुळे राज्यात विजेच्या मागणीत मोठी वाढ, कूलर, पंखे, AC आणि फ्रीजचा वापरही वाढला। भुसावळच्या तलाठी कार्यालयाचंच वीज बिल थकीत असल्यामुळे वीज पुरवठा खंडित, नागरिकांच्या कागदपत्रांची कामं प्रलंबित। राज्यात मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता, 17 ते 20 मार्च दरम्यान वादळी पावसाचा अंदाज, विदर्भ मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रात पावसाचा इशारा। भारताच्या सन ग्रुपकडून पाकिस्तानी खेळाडूची खरेदी, इंग्लंडमधील The 100 क्रिकेट स्पर्धेसाठी बोली, मालक काम्या मारन अब्रार अहमदच्या निवडीवरून झाल्या ट्रोल।